नमस्कार मित्रांनो, मी सोहम चव्हाण स्वागत करत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. चला तर मग सबस्क्राईब करा आणि वळूया आजच्या नवीन व्लॉगकडे. आजचा जो हा व्लॉग आहे ॲक्च्युली माझा जो कलिग आहे भूषण, लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याला, तर तो चालला एका ट्रिपला. तर त्या ट्रिपबद्दल इन्फॉर्मेशन परत आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो, परत तो केदारनाथला गेला होता. तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन या व्लॉगमध्ये मी देणार आहे. आणि मोस्ट प्रॉबेबली हा व्लॉग थोडासा लेंदी होईल, कारण की खूप विषयांवर आम्हाला बोलायचं आहे. तर हा व्लॉग मी ट्राय करेन की 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. तर फर्स्ट पार्ट तुम्ही बघताच आहात आणि सेकंड पार्ट सुद्धा बघा. लेंदी आहे पण बोरिंग नसणार, एवढं तर कन्फर्म आहे. आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही बघू शकता, इथे मी माईक घेतला आहे. तर मला नक्की कळवा की आता माईक घेतल्यानंतर ऑडिओ क्वालिटी किती चांगली झाली आहे. त्याबद्दल कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि व्लॉगला एन्जॉय करा. आता श्री गुरुदेव दत्त, पार्वती पते, हर हर महादेव. आला आमचा रायडर आला. तर मग बोलायचं आम्हाला फाईन पडतात वगैरे. पोराने पावडर लावली आहे व्लॉगमध्ये येणार म्हणून. आता पण काय प्लॅनिंग नाही, डायरेक्ट जायचंय. राहायला जिथं भेटेल तिथं राहायचं. गणेश बाबा ये लवकर, तुझी वाट बघतोय मी कधीपासून. राउटिंग द्वारका. येस मित्रांनो, आता आलो आहे मी पनवेलमध्ये माझ्या एका मित्राला भेटायला. कदाचित तुम्ही अगोदरच्या व्लॉगमध्ये कदाचित काय बघितलंच असेल त्याला अगोदरच्या व्लॉगमध्ये. तर तो आहे भूषण. जरा ऑडियन्सला सांग माझ्या, आपण भेटलो कसे पहिले ते सांग. 2020ची गोष्ट आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये भारत गॅस. सप्टेंबर नाही रे, आपण ऑगस्ट. सप्टेंबरमध्ये फर्स्ट वीकमध्ये भारत गॅसमध्ये वॅकन्सी चालू होत्या. कोरोनाचा काळ होता. काय 11,000 का 11,500 रुपये देत होते डिप्लोमा बेसिसवर. यार नको यार, सॅलरी नको सांगू, इज्जत नको घालत आपल्या इंजिनियर लोकांची. काय सांगायला लागते, येणारे जनरेशन ऐकत असेल तर कळलं पाहिजे त्यांना पण, मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेत असतील तर. तेव्हा आम्ही भारत गॅसला लागलो होतो फर्स्ट वीकमध्ये सप्टेंबरला. सोमवारपासून लागलो आणि सोमवारी नवीन बॅचेस जॉईन झालेली. त्यामध्ये सोहम पण होता, मी पण होतो, सगळेच आम्ही होतो. तेव्हा सोहमची ओळख झाली. किती दिवसांसाठी? 5 दिवस. जसा शुक्रवार आला, शुक्रवारी डिक्लेअर झालं की आपली एक्झाम आहे पुढच्या महिन्यामध्ये. सप्टेंबर होता, ऑक्टोबरमध्ये एक्झाम डिक्लेअर. ऑक्टोबरमध्ये एक्झाम होणार. तर घरी सांगितलं बस झालं, आता घरी बसा, अभ्यास करा. नोकरी वगैरे नाही केली काय फरक नाही पडत, शेवटची एक्झाम आहे, प्रॉपर द्या आणि मग जॉबला लागा. आणि सोमवारी माझी 5 दिवसाची आमची भेट ही 5 दिवसाचीच झाली. आणि शेवटी आम्ही 2022च्या त्याच्यानंतर आपला संपर्कच तुटला, कनेक्शनच तुटला. फक्त मोबाईलवरती स्टेटस होते, दिसत होते, स्टेटस नंबर आपल्याकडे सेव्ह होते म्हणून. पहिल्याच भेटीतली ओळख आमची सोमवारीच झाली. सोमवारीच नंबर घेतला होता. आणि त्यानंतर 2022मध्ये मी एक स्टेटस लागला होता. कॅपजेमिनीमध्ये आम्ही लागलो होतो. मी त्याच्या आधी लागलो होतो. तिथे गाण्याचा कार्यक्रम होता, मंडेला गाणी गातात, म्युझिकल मंडे. ते टाकलं तर त्याने सोहमने स्टेटसला बघितलं. सोहम म्हणतो, अरे भाई तू पण इथे? मी म्हटलं मी इथंच आहे, तू आता आला आहे. तर अशी आमची परत तिथे भेट झाली आणि तिथून पासून आम्ही आता कंटिन्यू आम्ही सोबत आहे. आता पण तो कंपनी सोडून गेला पण मी तिथंच आहे अजून. बरोबर. कंपनी बनवायला सांग आता, कसं चाललं तुझं कॉर्पोरेट लाईफ? मी तर आता नेक्स्ट दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच केलंच आहे. ते सांगू नाही शकत मी कंपनी कोणती आहे, पण कॅपजेमिनी तो सोडली आहे. दुसऱ्या कंपनीत लागलो आहे आता सध्या पुरतं तरी. आमचं काय चालू आहे बाबा, उठायचं, कामाला जायचं, काम करायचं, घरी यायचं, झोपायचं, हेच रुटीन चालू आहे. बस, बाकी काय नाही. बाकी आहे तसंच. 1 hour later. काय सीन झालाय सांग आता. तळेगावच्या टोल नाक्यावरनं पुढे निघाले. अजून तळेगावला? तळेगावच्या टोल पुढे निघालेले त्याच्या पुढे. आता किती वेळ लागेल? 1 तास जाईल. 1 तास? 1-1.25 तास जाणार. हायवे नाही ना, गाडी सुट निघतात पटापट. ते येऊन जाईल 1-1.25 तासातच येईल. गणेश बाबा ये लवकर, तुझी वाट बघतोय मी कधीपासून. पावडर वगैरे लावून आलाय. दिसत आहे का ब्लॉगमध्ये यायला? पावडर, पोराने पावडर लावली आहे ब्लॉगमध्ये येणार म्हणून. भूषण बघ जरा इथे. गोरा दिसलो पाहिजे ना थोडं तरी. आयला नुसतं उन्हात राहून राहून काळा व्हायला लागलो. आणि माझ्याकडे बघा, मी तर एवढा काळा पण नाही म्हणून लावा जा पावडर. तुमची दिसेल तरी. पावडर नाही मी लावत कधी. हॅलो, कुठे
वाशी. ओके, अर्धा तास जाईल अजून तुला. ठीक आहे, येतो मी तुला न्यायला स्टेशनला. हॅलो, स्टेशनला येतो न्यायला तुला. हां, पनवेललाच आहे, पनवेललाच आहे. ते येता येतच ते लोणावळ्याचे येतात. हॅलो, हां ते लोणावळ्याचे येत आहेत. हां, या तोपर्यंत मी तुला येतो न्यायला स्टेशनला. हॅलो हॅलो. डायल किया गया नंबर मौजूद नहीं है, कृपया थोड़ी देर बाद फोन करें. जातो. Later. चला, तुम्हाला आज एक काम करतो मी. तुला स्वयंभू गणपती पनवेलमधलं, हा हा हा. त्याच्यानंतर आपलं पेशवेकालीन मंदिर दोन्ही अच्छा. दाखवतो. A few moments later. आता कुठे आलो आपण? आपण इथं आहे बाबा. शीतळा देवी मंदिर आणि स्वयंभू गणपतीचं मंदिर. वा वा वा. खूप जुनं मंदिर आहे. शीतळा देवी मंदिर आहे अच्छा, आणि ते शीतळा स्वयंभू देवी गणपतीचं मंदिर. मंदिर आहे. मग आता सगळ्यात पहिले कुठे दर्शन घ्यायचं? शीतळा शीतला देवी देवीमध्ये. कुंकू. गणपतीचं मंदिर अच्छा, आहे. हे स्वयंभू गणपतीचं मंदिर इकडे आहे. मंदिर तर खूप जुने आहेत ना? हा, हे किती जुनं. किती वर्ष जुने असतील अंदाजे? ते मला माहित नाही, पण हे स्वयंभू आहे म्हणजे मूर्ती अच्छा, स्वतःहून स्वयंभू झाली. म्हणजे मूर्ती स्वतःहून आलेली आहे हां. जमिनीतून. ते मला पूर्ण माहित नाही, पण स्वयंभू आहे असं म्हणतात पूर्ण ह्याचं. हा. नाही, मस्त आहे. पहिलं साधं होतं मंदिर, नंतर शांतता ते तर आता खूप आहे. डेव्हलप करतात. शांतता तर खूप आहेत. अरे जाम शांत होती. ते झाड होतं मोठं सगळं. ते झाड वाळलं आता. हे पूर्ण झाडी होती इकडे. दिसत पण नाही अंधारामध्ये एवढा. तर आता कुठे नेक्स्ट आपल्याला? दरवाजा दरवाजा लावला लावून घे. दरवाजा लावून घे. आपण आलो तेव्हा बंदच होता. जैसे थे. आता आपण जाऊया पेशवेकालीन मंदिर महादेवाचं. त्याला जाऊया. तर आम्ही आलो आहोत आणि सुदैवाने आम्हाला आरतीसुद्धा मिळणार आहे इथे. तर हेच ते मंदिर आहे जे पेशवेकालीन महादेवाचं मंदिर आहे. श्री रामेश्वर महादेव देवस्थान. चला, तर मग आता आरतीला जातो आम्ही. त्या पेशवेकालीन महादेव मंदिराच्याच बाजूला गोंदवलेकर महाराज आहे, त्यांचं सुद्धा एक मंदिर आहे. गोंदवलेकर महाराजांचं नाही, मग गोंदवलेकर महाराज समितीचं मंदिर आहे हे. अच्छा. शंकराचं आहे, रामाचं आहे, हनुमान आहे, त्याच्यानंतर आपले देवीचं आहे आणि दत्ताचं पण आहे. असं आहे, सगळं एकत्रित आहे. चला चला, आपण जाऊया, दर्शन घेऊया जेवढं पॉसिबल आहे तेवढं. तर देवी आहेत, जय श्रीराम लक्ष्मण सीता. आणि ह्याच्या समोरच इकडे हनुमानाचं मंदिर. ते लांब आहे, छोटंच आहे. वा. पाठीचं इकडे आलं की इकडे दत्ताचं मंदिर आहे. तर इथे श्री दत्त. आणि ह्याच्या खाली समाधी आहे काहीतरी. अच्छा, औदुंबराचं झाड पण येते ना? वा वा. दत्ताचं मंदिर आहे इकडे. पाठी आल्यानंतर इकडे हे काय? शंकराची पिंड आहे. हे फर्स्ट इथं समाधी आहे. इकडे फर्स्ट ब्रह्मभूत श्री स्वामी गोविंदनाथ सरस्वती समाधी येलेली आहे. 1751 समाधी, श्रावण शुक्ल 800-1833. हे फर्स्ट टाइम बघितले. म्हणजे इथे दत्तगुरूंची मूर्ती खाली आणि खाली तिकडे शंकराची पिंड. ते समाधीवरती पिंडच करतात ना. बरोबर. गोल चक्कर मारता येत नाही आपल्याला, उलट फिरावं लागतं.
तर आता एवढंच आहे का अजून आहे? शंकराचं मंदिर. अच्छा बापरे, खूपच दर्शन होऊन जातात. 1 महिन्याचा कोटा कंप्लीट होऊन जाईल. One eternity later. श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आम्ही निघालो. वाजले किती भूषण आता सध्या टाइम काय? अयो 9:15 झालेला का? 9:15 झालेत. आम्ही निघणार होतो किती वाजता? 5 वाजता निघायचं होतं. 5 वाजता निघायचं होतं आणि आम्हाला वेळ लागला, लय उशीर लेट झाला आम्हाला. ठीक आहे, काय आता करणार, आता काय नाहीये, जाऊ नाही शकत आपण, वेळेच्या पुढे जाऊ नाही शकत. वेळेच्या पुढे जी गोष्ट वेळेत घडणार जी ती गोष्ट वेळेतच घडणार. हो ते तर आहेच. ठीक आहे, काहीतरी असेल कारण म्हणून उशीर झाला असेल, हम्म. कळेल आपल्याला पुढे गेल्यावरती. बरोबर. तर आपण ओळख करून देऊ सगळ्यांची. माझ्या डाव्या साईडला आहे ऋषिकेश आठवले, मी नंतर मग समोर बसल्या सुमित भुजबळकर, आणि इथे बसलाय गणेश इरगुडे. ड्रायव्हर आहे सध्या आमच्या. कुठे पण कुठलं? सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्हा. भूषण, जरा आता आम्हाला ना केदारनाथ ट्रिप बद्दल जी तुझी झाली तुझ्याकडूनही ऐकू, आणि तुझ्यासोबत सुमित आला होता तर त्याच्याकडूनही ऐकू आम्ही केदारनाथची स्टोरी. भूषण सांग काय. सर्वात भारी सांगायचं म्हणजे सुमत्याचं हिंदी. तिथे एक ब्लॉगर भेटला होता, त्या ब्लॉगरशी आम्ही बोलत होतो. त्या ब्लॉगरला सुमित सांगत होता, अरे बहुत मराठी आदमी दिख रहे हो. बोल रहे नहीं इतना नहीं. नंतर सुमतीला काही सांगता येणार म्हणून सुमित बोला, अरे ओ है ना, ओ मतलब ओ है, असं त्याने सांगितलं आणि ब्लॉगरला सगळं समजून गेलं. प्यारी समझ गई. आणि तिथनं ब्लॉग मध्ये आम्हाला त्याने बाहेर काढला आणि त्याचं पुढे काम मजा नहीं आ रहा है. अजून काहीतरी कॉमेडी सीन्स. अजून कॉमेडी सीन सांगायचं म्हटलं तर काय सांगायचं बरं. चहा अरे हो, तिथं चहा अजिबात चांगला भेटत नाही. शेवटी आमच्या सुमित साहेबांना चहा बनवावा लागला एका हॉटेलवरती. त्यांनी चहा बनवला, आम्ही तो चहा पिला, आणि त्यानंतर ट्रिप मग एकदम मजाच झाली. मग त्यानंतर फुल मस्त. तुम्ही म्हणजे तुमचं प्लॅन सांगा ना, आयटिनरी कशी होती? आमची आयटनरी काय नव्हती, तिकीट बुक केले होते. 16 तारखेला 12 वाजता निघायचं होतं, आणि मंगळवारी किती तारीख होती? 23 तारीख होती ना मंगळवारी. 23ला यायचं ना रे, बरोबर. 23 तारखेला आम्हाला सकाळी पोहोचून आम्हाला ऑफिसला जायचं होतं. हे आमचं ठरलेलं होतं. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नव्हता, सगळ्या गोष्टी करा. आम्ही केदारनाथ करणार होतो, तुंगनाथ करणार होतो, आणि रिटर्न बॅक टू होम येणार होतो. पण ह्याच्यात पण सुमित साहेबांचीच कृपा झाली. त्यांची एवढी तीव्र इच्छा की नाथ झाल्यानंतर एक दिवसात, म्हणजे आम्ही 16ला गेलो, 17ला पोहोचलो, 17ला गौरीकुंडला गेलो संध्याकाळपर्यंत, 18ला वरती चढाई केली, केदारनाथ गेलो, 19ला खाली उतरून आलो. सुमित बोलला की नाही, आपण जर मिळत असेल गाडी तर जायचंच. असं बद्रीनाथ तुंगनाथ बद्रीनाथ करायचं आणि घरी जायचं आपण. कारण गाडीचं 15,000 भाडं होतं. ते किती भाडं होतं? 15,000. 9,000 गाडी ठरवलं. 9.5 मध्ये ठरवलं. अरे ऑप्शन नव्हता, चौथा माणूस तो बाहेरनं भरत होता ना, मग त्यापेक्षा आपण नव्हतं, कॅन्सल केलं आपण. ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिट मध्येच गेला. येस. मग खाली उतरून आलो आम्ही, किती 19ला आलो ना, राईट. 16, 17, 18, 19. मग ठरवलं, मग झालं. गाडी ठरवली 20 तारखेला सकाळी. आम्ही डायरेक्ट निघालो तुंगनाथसाठी. तुंगनाथ केलं, तुंगनाथ करून 20 तारखेला झालं की संध्याकाळपर्यंत आम्ही पोहोचलो बद्रीनाथ. 20 तारखेला 21 तारखेला बद्रीनाथचं दर्शन घेतलं, आणि तिथून आम्ही 1-2 वाजता समथिंग निघालो 21 तारखेला. आणि 21 तारखेलाच रात्री 11 वाजता आम्ही ऋषिकेशमध्ये आलो, कारण 22 तारखेला आमची सकाळची 6 वाजताची ट्रेन होती. ती आम्ही 6 वाजता ट्रेन पकडली, बॅक टू होम 23 तारखेला रिटर्न. आणि टोटल बजेट किती अंदाजे झालं? टोटल खर्च आमचा बघितला ना तर प्रत्येकी 11 ते 11,500 हजार प्रत्येकी खर्च आला. मस्त. किती दिवसांसाठी? 5 दिवसामध्ये झाला. अच्छा.